అగ్గిరవ్వ మాదిరి ఉంటాడే నా సావే एकलाच साजरा मुकडा चंद्रवाणी फुललाग राजा मदन हसतोय कसा की जीव माझा भुलला ग जय शिवराय. तर मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताय ना? करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, आज आपण ट्रेंडिंग गाण्यावरती आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता, हे सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे आणि 18,000 रील्स यावरती बनवलेले आहे आणि सगळ्या रील्स तुम्ही बघू शकता मिलियनच्या वरती व्ह्यूज आहेत. तर तुमची पण रील व्हायरल होऊ शकते. तर आपण आज याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे. तर आता वेळ न घालवता चालू करूया आजच्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी तर आपल्याला अलाइट मोशन ॲप लागणार आहे. तर अलाइट मोशन ॲप तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. तर तुम्ही तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे, कारण आता अलाइट मोशनला अपडेट आलं होतं, त्यामुळे तुम्हाला अपडेटेड व्हर्जन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्टची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. तर इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे. तर हा वाला व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे पुढे यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे 1.8 सेकंदाला आल्यानंतर तुम्हाला इथे या बटनवरती जाऊन अशा प्रकारे कट करायचं आहे. तर कट केल्यानंतर तुम्हाला इथे या व्हिडिओला अशा प्रकारे पुढे खेचून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5.9च्या बीटला आल्यानंतर या बटनवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे कट करायचा आहे व्हिडिओ. तर व्हिडिओ कट केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं तुम्हाला ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरच्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे रोटेट करायचं आहे. 90 डिग्रीपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे रोटेट करायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर याची विड्थ आणि हाईट अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्या. त्यानंतर तुम्हाला इथे 5.9च्या बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तुम्ही पण अशाच प्रकारे सगळे फोटो ॲड करून घ्या. तर मी सगळे फोटो ॲड केले आहेत. तर तुम्हाला पण अशा प्रकारे फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे फोटोना शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा दुसरावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. 3 डॉटवर जाऊन कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. आल्यानंतर आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिलावाला फोटो आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर या फोटोला आणि तुम्हाला इथे लास्टला यायचं आहे. आल्यानंतर तुम्हाला इथे लास्टवाला जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर हा इफेक्ट फक्त या 2 फोटोंनाच द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा पहिलावाला इफेक्ट आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे.
तर विटमार प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला आता जेवढे पण फोटो राहिले आहेत लास्टपासून तर इथपर्यंतचे सगळे फोटो तुम्हाला इथे दिसत आहे. त्या सगळ्या फोटोंना तुम्हाला हवाला इफेक्ट द्यायचा आहे. तर मी आता जेवढे पण आपले फोटो राहिले आहेत त्यांना सगळ्यांना हवाला इफेक्ट देतो. त्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला आता जेवढे पण फोटो राहिले आहेत आपले त्या सगळ्यांना अशा प्रकारे इफेक्ट द्यायचा आहे. तर आपला व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जेवढी पण व्हिडिओची क्वालिटी पाहिजे असेल तेवढी तुम्ही रेझोल्यूशन तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी या गाण्याची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे. तर तुम्ही इथे इन्स्टावरती जायचं आहे. यूज ॲडवरती क्लिक करून आपली जी रील आता आपण बनवली आहे ती तुम्ही ॲड करायची आहे. तुमचा व्हिडिओ 100% व्हायरल होईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.